जिल्हाभरात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या ठिकठिकाणी छापेमारी पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। राहाता, शिर्डी, साकुरी येथे 3 ठिकाणी अशाच प्रकारे धडक कारवाई करत 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 5 आरोपींच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली। ही कारवाई सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली। राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 54,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या पथकानं गुन्हा रजिस्टर नंबर 58/2025 प्रमाणे आरोपी जितेंद्र बेचरभाई पटेल, डांगे हॉस्पिटल, साकुरी, आलिम रहीम शाह, पूनमनगर, शिर्डी, कलीम रहीम शाह, पूनमनगर, शिर्डी यांच्यावर कारवाई करत 26,493 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 59/2025 प्रमाणे सुभाष वारुबा पाडेकर, राहणार पिंपळस, अलीम रहीम शाह, पूनमनगर, शिर्डी, कलीम रहीम शाह, पूनमनगर, शिर्डी यांच्या ठिकाणी धडक कारवाई करत 6,198 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 60/2025 प्रमाणे राहाता शहरातल्या कुंदन पेट्रोल पंपाजवळील अरुण बाबासाहेब सोनवणे, वय वर्ष 41, पिंपळस, अलीम रहीम शाह, कलीम रहीम शाह, शिर्डी या ठिकाणी धडक कारवाई करून सुमारे 21,524 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईनं राहाता तालुक्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अलीम आणि कलीम हे 2 बंधू गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची माहिती या निमित्तानं पुन्हा एकदा उघड झाली आहे। यापूर्वीही त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर देखील त्यांनी आपला अवैध धंदा सुरूच ठेवला, हे देखील आता उघड झालंय। एसान मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव, राहाता।